हृदयांश. मी ठीकठाक. तर आज आहे होळी आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज खूप गडबड होती कारण हृदयांची स्कूल, माझं ऑफिस, सगळ्या गोष्टी होत्या. सकाळी आवरलं, देवपूजा वगैरे ते सगळं तुम्हाला मी. काय हृदयांश नैवेद्याला? काय वरण भात, भजी आणि भाजी पोळी. पुरणपोळी. तर आता नैवेद्य दाखवून घेऊ. हा, नैवेद्य दाखवून घेऊ. ओके. आणि मग आपण जाणार आहे पंचवटी. होळीची पूजा करायला जाणार आहे. तर दरवर्षी आपण सीता गुफेवर जातो, तर आपण पार्टीने पूजा करायची. तर सीता गुफेवर जाऊन तुम्हाला तिथे दाखवतो की कशी पूजा करणार ना. आमच्या रंगपंचमीची पण खरेदी बाकी आहे. तर रंगपंचमी पण येणार आहे. तर मागच्याही वर्षी आपण रंगपंचमीचे हृदयांचे कलर्स घ्यायला गेली होती, म्हणजे घेतले होते, तर ते दाखवलं होतं. तर ह्या वर्षी पण हृदयांशला मस्त मस्त कलर्स घ्यायचेत ना. तर ते सगळे कलर्स घ्यायचेत. आणि माझी तब्येत थोडी बिघडलेली आहे. पाठ मला जास्त बॅक पेन स्टार्ट झालेला आहे. आणि थोडीशी जास्त त्रास होतोय. तर बघू, काल जाऊन आले डॉक्टरांकडे, पण मग आता उद्या किंवा परवा, उद्याचं सुट्टीच आहे, त्याच्यामुळे ऑर्थोपेडिक नसणारच. तर बघू, जर असले तर उद्याच जाऊन येईल. ओके, चलो आता तयारी करू आणि जाऊ आपण सीता गुफेवर. आम्ही भेटू. स्टे ट्यून. तयारी केली आहे, नैवेद्य सर्व आहे आणि जाऊ आता. अरे कुठं होता मोबाईल? तुला दिला होता मी, बोल. खाली बघ, बाप्पाचं एक पाय दिस. अरे तुझ्यावर चप्पल काढ. कोणी केलं? तू केलं? छान डेकोरेशन केलं. आ? वा. असं नाही चालायचं, सरळ चालायचं व्यवस्थित. सरळ हृदयांश ये पटकन. बस बेटा, नको हृदयांश, बस बेटा इकडे ये. काय करते तू?
तर इकडे समोर आहे काळाराम मंदिर आणि तिकडे पण सगळ्या होळी पेटलेल्या आहेत. इथे पण होळी पेटलेली आहे. आज आमच्या मंदिरात पण होळी पेटली. इकडनं जायचं. तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सगळं इकडे कामं चालू आहेत पंचवटीमध्ये. तर खूप ठिकाणी रस्ते वगैरे बंद झालेले आहेत. मस्ती नाही उलटा नाही फिरायचं. नाही लेट आल्या ना तू. सगळ्यांच्या मधून तर होळीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच धुलिवंदनाला नाशिक शहरामध्ये वीर मिरवणूक काढली जाते. तर तेच बघण्यासाठी आम्ही पंचवटीत आलो होतो. अशाच एका वीर दाजीवांच्या मिरवणुकीचे इथे दृश्य आपल्याला बघायला भेटतं आहे. तर इथे ही मिरवणूक चालली आहे. तर मी तुम्हाला आख्यायिका सांगते. तर नाशिक जवळच असलेल्या दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात एक गवळी राहत होते. तर ते खंडेराव हे त्यांचं आराध्य दैवत होतं. तर ते खंडेरावाची निरागसपणे जी भक्ती करत असे. तर गावामध्ये दूध घालून झाल्यावर केवळ ईश्वर सेवाच याच्यामध्येच त्यांनी त्यांचा वेळ घालवला आणि वयाच्या 16व्या वर्षी त्यांचं लग्न ठरलं आणि लग्न देखील होतं. तर दुसऱ्याच दिवशी ते परत दूध टाकायला जातात. तर दूध टाकायला गेल्यानंतरून एका अज्ञाताकडून त्यांच्यावर हल्ला होतो आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांचं निधन होतं. तर त्यांचे जे कुटुंबीय आहेत तर ते घरी परत येत असताना आहे ना त्यांना वाद्यांची आवाज ऐकू येतात आणि ज्या ठिकाणी ते म्हणजे जे गवळी होते ते त्या खंडेरायाची पूजा करायचे. तर त्या ठिकाणी त्यांची प्रतिमा दिसू लागते व ती बोलायला लागते की यावेळी जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करतील त्यांची मी इच्छा पूर्ण करेल. तर अशी ती आख्यायिका आहे आणि हीच परंपरा सुमारे 300 वर्षापासून आपल्या नाशिक शहरामध्ये परंपरागत पार पाडली जात आहे. एवढी गर्दी इकडे पण पाहा ना. बघ केवढी गर्दी. गर्दीत कशाला जायचं. मजा येते ना गर्दी. तिकडे नाही. एक आणि एक जय मल्हार बघितलं ना. असे प्रत्येक हा आणि हे फक्त नाशिक मध्ये होतं बरं का बेटा धुलिवंदनला. बाकीच्या ठिकाणी लोक कलर खेळतात पण आपल्या नाशिक मध्ये म्हणजे ट्रेडिशनल आहे पहिल्यापासून. देवांना नाचवतात. देवांना नाचून आणतात. बोले जय बोले तर हे दरवर्षी धुलिवंदनला होतं बरं का. वीर नाचवतात म्हणजेच देव नाचवतात आणि तिथे नदीमध्ये पाण्यामध्ये त्यांना आंघोळ घालतात. देव पण घेऊन जातात. तर असा होता आमचं धुलिवंदन आणि आज चंद्रग्रहण होतं म्हणून सगळं लेट झालं म्हणून बघायला भेटलं. नाही तर दरवर्षी आपल्याला बघायलाच भेटत नाही का. साऊंड पोल्युशन.